नमस्कार. मी ऋषिकरत मित्रांनो, शासनाच्या कुठल्याही योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला आता महाआयडी काढणं बंधनकारक आहे. यामध्ये तुम्ही 1000 पेक्षाही जास्त सेवांचा किंवा योजनेचा लाभ घेऊ शकता. आता इथून पुढे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुमची सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जाण्याची गरज नाही. फक्त एकटा महाआयडी तुमच्या सर्व डॉक्युमेंट्सचं काम करेल. हा महाआयडी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे काढू शकता. महाआयडी कशाप्रकारे काढायचा याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचे ग्रुप दिलाय, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी महाआयडी घर बसल्या ऑनलाईन कशा पद्धतीने काढायचं आहे बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो, गुगलवरती यायचंय. गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी सर्च करा महासारथी.महाराष्ट्र.in. अशा प्रकारची वेबसाईट आहे बघा. या वेबसाईटवर तुम्हाला यायचंय महासारथी.महाराष्ट्र.gov.in. यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर महासारथीची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. आता या ठिकाणी कट करतो मी. बघा, या ठिकाणी तुम्हाला खूप सारे पर्याय दिसतात. लॉग इन दिसतंय. या ठिकाणी तुम्हाला तुमचा महाआयडी तयार करा असे पर्याय आहेत. यामध्ये ही वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. महासारथी म्हणून वेबसाईट आहे. यामध्ये तुम्हाला एक पर्याय दिसतो, तुमचा महाआयडी तयार करा. या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा ह्या पेजवर तुम्ही डायरेक्ट सुद्धा येऊ शकता. या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाका. आधार नंबर टाकल्यानंतर कन्सर्ट आहे. कन्सर्टला टिक करण्याआधी खाली अधिक वाचा म्हणून एक पर्याय दिसतोय तुम्हाला, त्यावरती क्लिक करायचं. बघा, कन्सर्टला असं क्लिक होणार नाही. अधिक वाचावरती क्लिक करा. नंतर कन्सर्टला क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल. तो OTP या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सत्यापित करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP मी व्यवस्थित टाकून घेतो आणि ओके करतो. सत्यापित करावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर डिक्लेरेशन येईल. संपूर्ण डिक्लेरेशन व्यवस्थित एकदा चेकआउट करून घ्यायचं, वाचून घ्यायचंय आणि खाली यायचं. सर्व मी वाचले. आता या ठिकाणी टिक करायचं कन्सर्टला आणि स्वीकृत करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि पुढे जा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही थोडा वेळ वेट करायचंय. तुमची वैयक्तिक माहिती ऑटोमॅटिक तुमच्या आधारनुसार या ठिकाणी तुमचं नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर मॅन्युअली टाकायचा आहे. तुम्हाला जो मोबाईल नंबर टाकायचा असेल तो, ईमेल ID टाकला तरी सुद्धा चालतो, नाही टाकला तरी सुद्धा चालतो. मी मोबाईल नंबर आणि ईमेल ID दोन्ही टाकून देतो. त्यावरती दोन्ही सुद्धा OTP तुम्हाला द्यावे लागतील आणि मोबाईल नंबर दिला तर फक्त मोबाईल नंबरचा OTP तुम्हाला द्यावा लागेल. तर मी दोन्ही टाईप करून घेतो. टाईप केल्यानंतर बघा, अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही सुद्धा टाकून द्या किंवा एक सुद्धा तुम्ही टाकू शकता. मोबाईल नंबर कंपल्सरी आहे. खाली यायचंय. कॅप्चा दिला. हा कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ॲड्रेस तुमचा तुमच्या आधारनुसार ऑटोमॅटिकली आलेला आहे. मी कॅप्चा कोड टाकतो आणि पुढे जावरती या ठिकाणी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर आता तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल आणि ईमेल ID वरती तुमच्या OTP येईल. ईमेलवरती जो OTP आलाय तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि आधारचा OTP जो असेल तो टाकायचा. आता वरती बघा, मोबाईल नंबरवरील OTP सांगितलाय आणि खाली ईमेलवरील OTP सांगितलाय. दोन्ही OTP व्यवस्थित टाकायचे. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरचा OTP टाका. नंतर ईमेलचा OTP टाकून घ्या आणि सत्यापित करावरती क्लिक करा. दोन्ही सुद्धा OTP मी टाकलेले आहे. आता सत्यापित करावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे येईल की तुमची नोंदणी व्यवस्थित यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. प्राप्त नोंदणी प्रक्रिया चालू आहे. आता या ठिकाणी महाआयडीची नोंदणी प्रक्रिया तुमची झालेली आहे. आता काय करायचंय, 24 तासानंतर तुम्हाला एक SMS येईल आणि त्यावर तुमचा महाआयडी येईल. आता 24 तासानंतर परत आपण या ठिकाणी लॉग इन करून बघणार आहे बघा. महासारथी.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर यायचंय. वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी हा येईल. या ठिकाणी कट करायचंय महाआयडी तयार करायला आणि या ठिकाणी लॉग इन पर्याय दिसतो तुम्हाला, त्यावरती क्लिक करून नागरिक लॉग इन यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर महाआयडी आणि आधार क्रमांक असे 2 पर्याय लॉग इनसाठी दिलेले. यामध्ये तुम्हाला आधार पर्याय निवडायचा आहे. तुमचा आधार नंबर टाका आणि लॉग इन वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि प्रमाणित करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता यामध्ये तुम्हाला किती महाआयडी तयार झाले.
1000 पेक्षाही जास्त सेवा या ठिकाणी दिलेल्या आहे. अशा प्रकारे तुमचा MyID क्रमांक वरती दाखवला जाईल आणि तुमचं महासारथी कार्ड या ठिकाणी खाली आलेलं आहे. हे कार्ड तुम्ही या ठिकाणी डाउनलोड सुद्धा करू शकता किंवा फ्लिप करून सुद्धा बघू शकता. डाउनलोड महासारथी कार्ड यावरती क्लिक करा. तुमचं कार्ड या ठिकाणी डाउनलोड होईल. अशा प्रकारे तुमचं MyIDचं कार्ड हे तयार झालेलं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.